विचारसरणी गेलेली आहे। मतदार राजा खूप जागरूक आहे। मतदार राजा 35 वर्ष बघतो आहे। आज गावात जाऊन तुम्हाला पाणी देऊ, तुम्हाला रस्ते देऊ, तुम्हाला गटर देऊ सांगतात। 35 वर्ष यांनी गटर मीटर वॉटर राजकारण केलं। आज पण गटर मीटर वॉटर राजकारण करतात। जनतेने ह्यांना नकारलेलं आहे, हे ह्यांना कळलेलं आहे। जनतेने ह्यांना नकारलेलं आहे म्हणून त्यांनी हा रडीचा डाव खेळलेला आहे। महिलांना मारलं, तुम्ही महिला आयोग असेल किंवा निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, आम्ही तक्रार आमच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने रक्त आलं, 3-3, 4-4 रुमाल भरले, एवढं रक्त आलं प्रत्येक म्हणजे ते पिसाळलेली माणसं असतात ना, तसं दर 10 मिनिटांनी येऊन जो कार्यकर्ता हातात मिळेल त्याला मारत होते। आमच्या देवराज सिंगचा मंडळ अध्यक्ष आमचे आहेत, त्यांच्या खिशातून मोबाईल हे लुटायला आले होते। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर दरोडा टाकायला आले होते। ह्यांनी पैसे नेले, ह्यांनी मोबाईल नेला, ह्यांनी लॅपटॉप नेला, ह्यांनी आमच्या पर्स नेल्या, ह्यांनी आमचा दागिना नेला। हे दरोडा टाकायला आले होते। तुमच्या खिशातून वगैरे काढून घेतो, सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना तुम्ही देणार का? मोबाईलला शूटिंग वगैरे काय? मोबाईलला शूटिंग आहे का? महिलांना थांबवून ज्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले होते त्यांचे मोबाईल घेऊन ह्या लोकांनी व्हिडिओ डिलीट मारले। कार्यकर्त्यांना त्याच कार्यकर्त्यांचे मोबाईल त्याचसाठी ह्यांनी घेतले, जे कार्यकर्ते व्हिडिओ शूटिंग काढत होते ते ह्या लोकांनी स्वतः डिलीट केलेले आहे। आणि तासामध्ये 7 ते 7,000 लोक जमतात का याचं आता नियोजित होतं, त्याला माहिती होतं आम्ही हरतो म्हणून ही गुंडशाही त्यांनी केली आहे ना, की उद्या सर्व जनता याचं उत्तर त्याला नक्कीच देईल। 15 मिनिटात एवढी 5,000-6,000 लोक येत नाही हे मीडियाला पण दाखवायला पाहिजे होतं, समजलं का? यांच्यावर नियोजन होतं, सगळ्या गाड्या भरून आणल्या इकडे माणसाला, हे वस्तुस्थिती आहे ती दाखवा, एवढीच यांची हवा गेली आहे म्हणून आमच्या गाड्यांचे टायर पंक्चर केल्यात यांनी, गुंडागर्दी केलेली आहे या लोकांनी। Yeah!